अनिरुद्ध, हम जब भी भिक्षा लेने जाते हैं तो कोई ना कोई अक्षय बुद्ध के विरुद्ध सुनना पड़ता है। बुद्ध तो गजराज की गरिमा से चले, और जिन सब ने उन पे मिट्टी फेंकी है, हाथ तो उनके मैले हुए हैं। तुम्हें स्मृति है कि वैशाली के ब्राह्मण का बुद्ध ने कितनी सरलता से उत्तर दिया था। आप विरोधाभास की बात करते हैं। आप पुनर्जन्म को मानते हैं परंतु आत्मा को नाकारते हैं। यदि आत्मा ही ना होगी तो पुनर्जन्म कैसे होगा? सत्य कहा आपने, किंतु इसमें कोई विरोधाभास नहीं। आत्मा के बिना पुनर्जन्म हो सकता है। कैसे? आपने आम का फल देखा है? यदि उसकी गुठली को हम धरती में गाड़ दें तो वो पुनः आम का वृक्ष बन जाती है, जिसपे कई आम आते हैं। तो ये आम का पुनर्जन्म हुआ ना? आप निराशावादी हैं। हे आर्य, आपका प्रथम सत्य यह है, सर्वम दुखम दुखम, सब दुख है, जन्म दुख है, मरण दुख है, जीवन दुखों से भरा हुआ है। यह निराशावाद नहीं है तो क्या है? सत्य कहा आपने, किंतु प्रथम आर्यक सत्य के पश्चात मैंने दूसरे आर्यक सत्य में कहा दुख का अंत है। दुख के अंत की बात करने के लिए मैंने दुख की प्रथम बात की। जो मार्ग दुख कैसे दूर किया जाए उसके बारे में बताता हूं। वो मार्ग निराशावादी कैसे हो सकता है? आप संसार को तोड़ने आए हैं। आप युवाओं को भिक्षु बनाते हैं। मैं संसार को तोड़ता नहीं, अपितु संसार के मिथ्य सुख को छोड़ जीवन के स्रोत तक चलने के लिए कहता हूं। इस पथ पर चलने के लिए बहुत शक्ति चाहिए। इस पर केवल महावीर ही चल सकते हैं। इस अथाह संसार में हाथ में भिक्षा पात्र लिए हर क्षण में स्वयं को केंद्रित करना नग्न तलवार की तेज धार पर चलने के समान। यदि कोई पुत्र जागा हुआ ना हो तो वो संभवतः परिवार का कल्याण कर सकता है, परंतु गहरी क्षति पहुंचाने की संभावना अधिक होती है। उसी प्रकार भिक्षु संपूर्ण संसार को अपना परिवार समझते हैं। एक जागा हुआ भिक्षु संपूर्ण संसार का कल्याण ही करेगा। ये सत्य है। आपने दिखाए अहिंसा के मार्ग पे चल सैनिक रक्षा करने की जगह सन्यासी बन गया है। न्याय करना चाहते हैं पर वो दोषी बन जाते हैं। सत्य कहा आपने, किंतु अहिंसा रूपांतरण है। हिंसा से हिंसा को समाप्त नहीं किया जा सकता। हिंसा प्रेम से समाप्त की जा सकती है और यही प्रकृति का अटल नियम है। हर मनुष्य को मृत्यु से भय लगता है और यही भाव आप सबके अंतर में देखेंगे तो हिंसा का परित्याग स्वयं ही आपके अंतर से हो जाएगा। अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला हा जो व्हिडिओ प्रेझेंट केलेला आहे, ह्याच्यात मागचं तत्वज्ञान असंच होतं की बुद्धाचा मेन बेस कुठल्या मुद्द्यावरती आहे। अनेक लोक जे बोलतात बुद्धिझम मध्ये निराशावाद आहे किंवा अनेक पुनर्जन्माशी त्याचा संबंध कसा, याच्यावरती भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत। तुम्हा आम्हा सर्व लोकांना कळायला पाहिजे, कारण अनेक लोक हिंदू धर्मातले तुम्हाला हे विचारतात मग हे पृथ्वी कोणी बनवली, हे कसं बनलं, मग त्याचा आत्मा कुठे गेला, आत्मा परमात्मा कुठे, आणि याचा स्वतःहून तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयामध्ये ज्यावेळेस अडकवतात त्यासाठी हे बुद्धाचं वचन हे तुम्हा सर्व लोकांना स्मरण असलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज तुम्हाला विनंती करतो की ह्या क्लिप्सला तुम्ही वारंवार बघा। आज बघूया भारतात आणि विदेशामध्ये काय काय महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत। विदेशातल्या घडामोडीकडे तुमचं लक्ष जर असलं तर इराणवर आता मोठा हमला इस्रायलचा होणार आणि त्याच्यासाठी अमेरिका सुद्धा त्यांना मदत करते आहे।
आणि इराणला मात्र रशियाची मदत असल्याचं दिसतंय. परंतु दोन्हीकडनं अनेक देश, मुस्लिम देश जरी त्यांनी एकत्रित केले असले इस्रायलच्या विरोधात, परंतु त्यांची ताकद काही तेवढी नाही आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या समोर कोणाची ताकद चालणार नाही. दुसरं म्हणजे चायना त्याच्यात उतरलेला नाही, पुन्हा जपान उतरलेला आहे. अनेक देश जे महत्वाचे आहेत ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नसल्यामुळे काही थर्ड वर्ल्ड वॉर वगैरेच काही भीती कोणाला नाही आहे. तर त्यामुळे परंतु फक्त दुःख याच वाटते की जे निष्पाप लोक आहेत, जे लहान मुले आहेत, मुली आहेत, बाया आहेत आणि ते काही कारण नसताना, काही चूक नसताना त्यांचे प्राण चाललेले आहेत, इन्व्हायरमेंट खराब होत आहे, तिथे सर्वच्या सर्व प्राणी मरत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये लोकांना फक्त शस्त्राच्या भरोशावर आपलं बळ दाखवावं हा अत्यंत एक असा त्याला हे म्हणता येईल, त्याची निंदा जेवढी केली तेवढी कमी आहे. त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला याच्यावरून पूर्ण आणि बाकीच्या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये हा अशा पद्धतीचा प्रकार बिलकुल दिसत नाही. त्याच्यामुळे शस्त्र आणि तंत्रज्ञान ज्यावेळेस वाढते त्यावेळेस माणूस कसा विकृत होत जातो त्याचं हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला या युद्धामधनं दिसेल. आज बघूया भारतातल्या महत्वाच्या घडामोडी. बाबा सिद्दीकी महाराष्ट्रामध्ये त्यांचा खून झालेला आहे. 3दा ते आमदार राहिलेले आहेत, एकदा मंत्री सुद्धा होते, अत्यंत कट्टर आंबेडकरायडी होते आणि त्यांची ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. आज त्यांचा तिथल्या कुठल्या तरी गँगनी, त्याच्यातले हरियाणा, पंजाब आणि ते हरियाणाचे काही लोक होते आणि कुठल्या तरी गँगच्या लोकांनी त्याला सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची बातमी आहे. अत्यंत दुःखदायी आहे. अनेक सर्व चॅनलवरती त्याची चर्चा सुरू आहे की हे असं कसं झालं, आपण ते सापडल्या गेलेले आहेत, अशा पद्धतीची बातमी सर्वीकडे आहे. दुसरं, आज काँग्रेस मात्र फार आक्रमक आहेत आणि बाकीचे जेवढे पक्ष सर्व एकत्रित येऊन ईव्हीएमच्या विरोधामध्ये त्यांचं आक्रमण सुरू आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांना भीती वाटते की झारखंड असो की मग महाराष्ट्र असो याच्यामधल्या जर इलेक्शनमध्ये अशाच पद्धतीच्या जर गडबडी झाल्या तर त्याच्यामधले त्याचे परिणाम मात्र सर्वांना भोगावे लागतील. म्हणून आता मात्र काँग्रेसच्या बाजूला सर्वजण आलेले आहेत. मध्ये काही लोकांनी थोडे चिमटे घेतले होते, परंतु त्यांनाही आता कळायला लागलेले आहे की समजा ईव्हीएमच त्यांच्या हातातलं मेन शस्त्र आहे. कारण बॅलेट पेपरमध्ये जे काही आलं त्यांना ते 87% काँग्रेसच्या बाजूने होतं आणि मात्र काहीतरी 12-13% बीजेपीच्या मात्र याच्यात होतं आणि ज्यावेळेस इलेक्शन झालं त्याच्यामुळे 37% वरती काँग्रेस आलेली आहे. याच्यावरनं ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्हाला दिसते आणि सर्व ठिकाणी बॅटरीचा जो इश्यू होता त्याच्यावरती मात्र सर्वांनी बोलायला लागलेले आहे. काही लोक जे बाकीचे बीजेपी समर्थित जे चॅनल आहेत त्या लोकांनी मात्र थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्या आपसातले भांडणं त्याच्यामध्ये लावलेलं आहे, पण तसं काही नव्हतं. आणि त्याच्यात आता बघूया, त्याच्यामध्ये हायकोर्टाने यावेळेस पहिल्यांदा त्यांना नोटीसच इश्यू करून त्याच्यात ते मॅटर आता हायकोर्टात आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीचे लोक तिथे बसलेले त्याच्यामुळे काँग्रेसने आता यावेळेस हायकोर्टाकडे हे केलेले आणि सर्व तज्ज्ञ जेवढे लोक आहेत त्यांनी सर्वांनी सांगितलेलं की यावेळेस आपण चीफ इलेक्शन कमिशनरला सोडायचं नाही, अशा पद्धतीचं ते सर्व वातावरण निर्माण झालेलं आहे. चला तर दैनिक बहुजन सौरभचा आजचा आढावा घेऊया. आज 14 ऑक्टोबर 2024. आजच्याच दिवशी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेली होती. दिवसाच्या ह्याच्याने जरी ते असलं परंतु क्रोनॉलॉजिकल दिवसाच्या हिशोबाने जर केलं तर आजची 14 तारीख आहे. अनेक ठिकाणी सुट्ट्याही जाहीर करण्यात आलेले आणि आजच्या दिवशीचं महत्व ते एक वेगळं आहे. काही लोक अजूनही 14 ऑक्टोबर मानतात आणि दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये त्याची गर्दी असते आणि दीक्षाभूमीच्या लोकांनी कोणाला थांबवलेलं नाही. पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता की अशोक विजयादशमीच्या दिवशी, त्याच्यामुळे आपण लोक अशोक विजयादशमी म्हणजे दसरा असतो आणि त्या दिवशीचं महत्व आपण सर्वीकडे जास्त देत असतो. आज बघूया, तिथे काल जो कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये, लाखोच्या संख्येमध्ये लोक तिथे उपस्थित होते. कालच्या त्या स्टेजवरती अनेक लोकांची जी भाषणे झाले त्यात प्रामुख्यानं प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकारा 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज तिथे बोलत होते. आमचे अनेक लोक तिथे बनते होते. संघमित्र मानके, आमचे
पुन्हा नागार्जुन सवाई आणि अनेक बाहेरचे जे बनते होते ते सर्वच लोकांची भाषणं झाली. कालचा सोहळा अत्यंत वेगळा होता. तो म्हणजे असा की दरवर्षी आम्ही लोकांनी फक्त पॉलिटिकली लोकांना पाहिलेले, परंतु यावेळेस मात्र सर्वकडे बौद्धमय वातावरण झाल्याचं दिसत होतं. सर्वीकडे भंते होते आणि अशा ठिकाणी ते वातावरण एकदम चांगलं दिसत होतं. अनेक लोक शिस्तीत होते, कोणी कुठे झालेलं नाही आणि अशा रीतीने कालचा कार्यक्रम आमचा संपन्न झालेला आहे. एक त्याच्याच खालच्या आज आमच्या 2-3 जाहिराती आलेल्या आहेत. रमाई महिला मंडळ हार्दिक शुभेच्छा. टाटा ट्रस्टचे नेतृत्व नोएल टाटांकडे आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या फॅमिलीतल्याच लोकांना दिले. मागच्या वेळेस जो प्रकार झालेला होता तुम्हाला सर्व लोकांना आठवत असेल आणि त्याच्यातनं जे झालेला तो त्रास टाटा फॅमिलीला तो निश्चितच त्याच्यामुळे यावेळेस त्यांचं डिसिजन बदललेलं आहे. मिस्त्री म्हणून त्यांच्याकडे होतं. आता बाबा सिद्दीकीचा खून त्याची ती बातमी आज आम्ही पहिल्या पानावर लिहिलेली आहे. संपूर्ण देशातच ती आज टॉप लेवलची बातमी आहे. आज बघूया हैदराबादच्या रुग्णालयात उपचारादरम्यान जीएन साईबाबा यांचे निधन. तुम्हाला माहिती आहे की साईबाबा नागपूरच्या जेलमध्ये होते. त्यांनी मध्ये ज्या पद्धतीचं त्यांच्यावरती जे आरोप लागले होते नक्षलाईट म्हणून भीमा कोरेगावच्या काळामध्ये अनेक लोक त्याच्यामध्ये जेलमध्ये होते, परंतु ते त्यांना निर्दोष मुक्त झाले. त्यांना अनेक आजार होते आणि लहानपणापासूनच त्यांना पॅरालिटिक असल्यामुळे त्यांना व्हीलचेअर शिवाय ते होत नव्हतं. वही मात्र झालं होतं आणि अशा ठिकाणी काल रात्री हैदराबाद येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आज हार्दिक शुभेच्छा. भारतीय समाजवन व्यापाऱ्यांच्या व्यापणाऱ्या विषयावरील तर्काधिष्ठित वैचारिक मांडणारी पुस्तके हे आज आमच्याकडे अवेलेबल झालेले आहेत. आयुष्यमान शशिकांत हुमने आणि आयुष्यमान कांता हुमने याच्यामुळे प्रयत्नामुळे ते सर्व शक्य झालेलं आहे. बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसारासाठी नवचैतन्य निर्माण करणाऱ्या पुष्पाताई बौद्ध दैनिक बहुजन सोबत त्या जुडलेल्या आहेत. सातत्यानं त्या बौद्ध धर्म कसा वाढेल त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. तिचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तुझी मुलाखत घेतलेली आहे. प्रीती तिरपुडे ह्या सातत्याने कुठल्या तरी एकाची हे घेत असतात, मुलाखत घेत असतात. आज पुष्पा बोधची सुद्धा त्यांनी मुलाखत घेतलेली आहे. आज संपादकीयमध्ये छोटासा आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन एक प्रमुख बौद्ध सण झालेला आहे. आता अनेक लोकांना असं वाटतंय की आजचा हा आपला मोठा एक सण आहे. आज आमचे मित्र रणजित मेश्राम यांनी एक महान रतन टाटा नागपूर बुलेटवर फिरायचे. तुम्हाला सर्व माहिती आहे की त्यांची ही बिझनेस सर्वात मोठी एम्प्रेस मिल ज्यावेळेस सुरू झालेली होती तर रतनजी टाटांना इकडे काही विद्यार्थी असताना त्यांना इथे पाठवण्यात आलं होतं आणि बहिरामजी टाऊन इथे ते राहत होते. तिथे पारशांची मोठी वस्ती होती आणि तिथनं त्यांना इथून अनेक गोष्टी नागपूरच्या याच्यात माहिती होतं. तर त्याच्यामुळे निश्चितच तो आपल्या नागपुरांसाठी एक मोठा तुमच्यासाठी एक महत्वाची बाब आहे की रतनजी टाटा आपल्या नागपूरमध्ये होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आजचा लेख उमाकिशोर गोंदिया हिचा आहे. वाचकांच्या मनोगत मध्ये पाली भाषेला अभिजात दर्जा देण्याचे निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन काही लोकांनी केलेले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बालकांच्या हत्येला शाळा संचालकाला फाशी देण्यात यावी अशा मागणी सुषमा शीला रामटेके यांनी केलेली आहे. आज पान 3 वरती बघूया. 1956 ची धम्मदीक्षा ऐतिहासिक व क्रांतिकारी घटना असण्याचं आज आमचे स्मारक समितीचे एक सदस्य डॉक्टर प्रदीप आगलावे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. त्यावेळेची जी परिस्थिती होती आणि ज्या पद्धतीने तो पूर्ण कार्यक्रम आणि सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तो झाला तर तो अत्यंत मोलाचा होता. त्याच्यावरती आज निश्चितच प्रदीप आगलावे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय संस्कृती ही श्रवण संस्कृती असण्याचं सरोज डांगे याचा हा लेख सुद्धा अनेक लोकांना आवडणार आहे. आज जनामनातून प्रगटित व्हावे बुद्धाची नीती असणारा हा प्रवीण बागडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. आज
आजचा हा बौद्ध धम्माच्या वरती अनुसरून असल्यामुळे तुम्हाला आम्हा सर्व लोकांना आज महत्वाचा लेख वाटेल. आज 5/4 वरती बघूया काव्य अभिवादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमच्या दैनिक बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये हा कार्यक्रम झाला आणि अनेक कवयित्री कवी लोक तिथे उपस्थित होते. सर्वांनी आस्वाद घेतला कवींचा. खरंच तो एक मोठा चांगला कार्यक्रम घडला. शाक्य संघ महाराष्ट्र स्मरणिका 2024 चे प्रकाशन, त्याची बातमी आम्ही घेतलेली आहे. BRSP महाराष्ट्रात 150 जागा लढवणार. डॉक्टर सुरेश माने यांची बातमी. जागतिक टपाल दिनी निमित्त कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा. आज डांगोर्ली उपसा सिंचन प्रकल्पात 395 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्र राज्याने. गोंदियाची बातमी आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह संबोधी विहार समिती खडकअर्जुनी इथली ती बातमी आम्ही घेतलेली आहे. विविध संघटनांकडून कडून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा. त्यात प्रामुख्यानं तामिळनाडू व कर्नाटकाच्या अनुयायांना भीमपुत्र विनय भांगे यांची मदत. धम्मचक्र गतिमान करण्यासाठी बुद्ध विहार समन्वय समिती डॉक्टर रंजनाबेन वाडेकर हिची एक आम्ही बातमी घेतलेली आहे. नागपूर जिल्हा पतसंस्था व सहकारी संस्था याची एक जाहिरात आम्ही घेतलेली आहे. आज आमचे मित्र धर्मेश प्रसन्नजीत यांनी वंचितांच्या समस्या समजून घेण्यासाठी तुम्हाला वस्त्यांमध्ये जावं लागेल आणि तेव्हाच त्यांच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला समस्या कळतील हे खरं आहे. आणि बरेच लोक पुढारी लोक फक्त इलेक्शनच्या दिवशी जातात आणि त्यात प्रचाराच्या ह्याच्यात असतात. बाकी दिवशी मात्र ते तिकडे डुंकून पाहत नाही. त्याच्यामुळे आज ही बातमी फार बोलकी आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल रोज सारखी की जे लेख चांगले वाटले असतील त्याला क्रॉप करा आणि लोकांना पाठवा. आणि आमचा पेपर त्याच्यासोबत PDF ही असतात तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध शाहू चे विचार सर्वीकडे पसरावे हाच आमचा उद्दिष्ट असल्यामुळे तुम्हाला विनंती आहे की ते जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. एवढं बोलतो आणि भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.